आता साबुदाणा वडा बिघडण्याचं टेन्शनच नाही. आपण झटपट अगदी 10 मिनिटात साबुदाणा वडा इडली पात्रामध्ये करू शकतो आणि कोणतीही पूर्वतयारी न करता. नाही साबुदाणा भिजवायचं टेन्शन, बटाटा उकडवायचा किंवा तेलामध्ये साबुदाणा वडा फुटेल याचं टेन्शन. आणि हे वडे तुम्ही 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. त्याचबरोबर कधीही मनात येईल तेव्हा तळूनही खाऊ शकता. विश्वास बसत नाही ना? तर यासाठी रेसिपी व्यवस्थित पहा. आता इथे मी कच्चे बटाटे साल काढून पाण्यामध्ये ठेवून दिले आहेत. मी दाखवत आहे त्या आकाराचे 4 बटाटे असतील तर तुम्ही 4 घेऊ शकता. इथे लहान मोठे आहेत म्हणून मी 5 बटाटे घेतले आहेत. आणि हे सगळे बटाटे पाण्यामध्येच आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने सगळे बटाटे मी किसून घेतले आहेत. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना बटाटा काळा पडत नाही आणि त्यामुळेच पाण्यामध्येच हा बटाटा मी किसून घेतला आहे. आणि 2 पाण्याने स्वच्छ असा बटाटा धुवून पिळून घेतला आहे. स्वच्छ धुवून गच्च पिळलेला बटाटा आपण एका दुसऱ्या भांड्यात ठेवून आता आपण त्या भांड्यामध्ये ना एक मोठी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाणा ही आपण इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे 1-2 वेळा आणि ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि आता हे बटाट्याचा किस आणि साबुदाणा आपण बाजूला ठेवून देऊयात. आणि आता काय करायचं आहे, एखादी परात किंवा अशा पद्धतीने ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये आपण स्वच्छ धुवून ठेवलेला हा साबुदाणा घ्यायचा आहे. सगळा साबुदाणा मात्र सगळं पाणी निथळूनच घ्यायचं आहे यामध्ये. आणि किसून ठेवलेला बटाटाही यामध्ये घालायचा आहे. आणि हा सगळा बटाटा आणि साबुदाणा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. बटाटा आपण स्वच्छ धुवून पाण्यामध्येच किसून घेतला आहे आणि 2 पाण्याने तो धुवूनही घेतला आहे गच्च पिळून. बटाट्यामधला सगळा स्टार्च निघून गेला आहे. आता आपल्याला हा सगळा साबुदाणा आणि बटाट्याचा किस एकत्र करून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही मला सांगा, यापूर्वी तुम्ही अशी रेसिपी कधी बनवली आहे का साबुदाणा वड्याची? नवीन आणि वेगळ्या पद्धतीने नसेल तर कमेंट करून सांगा. आणि रेसिपी तुम्ही कोणत्या भागातून, गावातून, शहरातून पाहताय ते सुद्धा सांगा. साबुदाणा आणि बटाट्याचा किस मिक्स करून ताट आपण बाजूला ठेवायचं आहे. आणि लगेच आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणा भाजून घेतला आहे. तो थंड झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये काढला. 2-3 हिरव्या मिरच्याचे तुकडे, मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, तुमच्या तिखटाप्रमाणे. 1 मोठा जिरं टाकला आहे आणि मिक्सरचं झाकण लावून हे मिक्सरला छान असं फिरवून घेतलं, बारीक करून घेतलं आहे. हे अशा स्वरूपाचं वाटण करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला साबुदाणा आणि बटाट्याच्या केलेल्या मिश्रणामध्ये हे सगळं वाटण टाकायचं आहे. जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर किंवा कढीपत्ता वगैरे चालत असेल तर तुम्ही हे वाटणामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार. केलेलं सगळं वाटण ह्या मिश्रणामध्ये घातलं. त्यासोबत याच्या चवीनुसार मी 1 मोठा चमचा इथे मीठ घातलेला आहे. चवीनुसार थोडीशी साखर घातली आहे. तरी देखील पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 1 चमचा घालू शकता. इथे 2 मोठे चमचे मी दही घातलं आहे. त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस इथे पिळून घेतलेला आहे. आता ही सगळी जिन्नसं घातल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. साबुदाणा न भिजवता आणि बटाटा न उकडवता आज आपण एक नवीन पद्धतीने साबुदाणा वडा कसा करायचा ते पाहत आहोत. नेहमीचे साबुदाणा वडे आपण बनवतोच, पण त्याच्यापेक्षाही खूप चविष्ट होतात हे साबुदाणा वडे. त्याचबरोबर आपण हे वडे 8 दिवस स्टोअर करून खाऊ शकतो. ते कसे ते पुढे तुम्हाला कळेलच. ही सगळी जिन्नसं घालून हे सगळं मिक्स करून घेतलं. आता ह्या मिश्रणाला छान असा बांध मिळण्यासाठी, हे सगळं एकजीव म्हणजे एकत्र येण्यासाठी, म्हणजे कसं साबुदाणा वड्यासाठी हे मिश्रण मिळून येण्यासाठी आपल्याला इथे पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 5 चमचे राजगिऱ्याचे पीठ टाकायचे आहे. जास्तीचं टाकायची गरजच नाही. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे मी 5 चमचे टाकलेले आहेत पीठ. राजगिऱ्याचं पीठ कोणत्याही उपवासाला चालतं. जर तुम्हाला वरईचं पीठ चालत असेल तर तुम्ही तेही टाकू शकता यामध्ये. पण आमच्या इथे श्रावणात उपवासाला वरईचं पीठ नाही चालत, त्यामुळे मी राजगिऱ्याचं पीठ टाकलं आहे. आणि बघू शकता ह्या पिठाला छान असा बांध मिळाला आहे. हे सगळं मिळून आलं आहे. आता आपण हे सगळं छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. आणि असंच हे मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इथे ना मिक्सर जारमध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. चमचाभर जिरं टाकलं, एखादी मिरची टाकली आहे, पाव वाटी दही टाकलं, लिंबू पिळून घेतला आहे, चवीनुसार मीठ आणि साखर घालून 1 चमचाभर चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. आणि ना झाकण लावून ह्याची छान अशी होईल तेवढी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. मस्त अशी आपली छान दही शेंगदाण्याची चटणी तयार आहे. चवीला खूप छान लागते. अगदी झटपट या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. आता या चटणीला फोडणीची काहीही गरज नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तूप आणि जिऱ्याची खमंग अशी फोडणी त्यावर घालू शकता तुम्ही.
आता हे तयार केलेलं मिश्रण परत एकदा व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि आता छोटे छोटे याचे गोळे करून घेतले आहेत. बघू शकता कुठेही चिरा भेगा अजिबात पडत नाहीत. आपण यामध्ये ना राजगिऱ्याचं पीठ टाकलं आहे, त्यामुळे हे सगळं मिश्रण मिळून आलं आहे आणि साबुदाणा आपण न भिजवता, बटाटा न उकडवताही हे छान असं मिश्रण एकसाथ मिळून आलं आहे. आणि झटपट बनवण्याची हीच एक सोपी आणि छान अशी ट्रिक मी तुम्हाला दिली आहे. कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने सर्व गोळे करून घेतले आहेत एका आकाराचे. इडली पात्राला तेल लावून घेतलं आणि हे सगळे गोळे ना व्यवस्थित थापून असे वड्यांसारखे इडली पात्रात व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने एकसारखं व्यवस्थित थापून घ्यायचं, म्हणजे एकसारखे सगळे वडे होतात. इडली पात्रात व्यवस्थित अशा पद्धतीने थापून घेतले ना, एकसारख्या आकाराचे सगळे वडे आपले तयार होतात. तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजेच महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब केलं की नाही? सबस्क्राईब केलं तर ठीक आहे. तुम्ही कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल तर चॅनलवर अशाच पद्धतीने खूप छान छान युनिक रेसिपी आहेत, त्या देखील पहा. आणि यापुढेही तुमच्यापर्यंत अशाच नवीन नवीन छान चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी येत राहतील. तर बघा, अशा स्वरूपाचे सगळे वडे एकसारखे तुम्ही व्यवस्थित असे थापून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इडलीच्या भांड्यात पाणीही मी गरम करून घेतलेलं आहे. आता 5 ते 10 मिनिटे इडली पात्रामध्ये हे सगळ्या प्लेट्स ठेवून साबुदाणा वडे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आता या माझ्या इडली पात्रामध्ये एकसारखे 12 असे वडे तयार होतील, अगदी एकाच वेळेला झटपट. मी तुमच्या इडली पात्राप्रमाणे वडे तयार करून घेऊ शकता. आता 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे छान असं वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो 5 ते 10 मिनिटांनी आपले वडे छान तयार झाले आहेत का. सुरी किंवा काट्या चमचा घ्यायचा आणि काट्या चमच्याने आपण पाहू शकतो हे वडे आपले कसे तयार झालेत ते. हा काटा चमचा क्लीन निघाला की समजून जायचं वडे आपले तयार आहेत. छान असे ते शिजले गेले आहेत आतूनही. तुम्ही पाहू शकता वडे आपले पूर्णपणे शिजले आहेत. काटा चमचा आपला क्लीन निघाला आहे. मी हे कपड्याच्या साईडने असं गरम असल्यामुळे काढून घेतलं आणि दुसरी बाजूही तुम्हाला दाखवली आहे. दुसऱ्या प्लेटमधले वडे छान असे टम्म फुगले आहेत, बघू शकता तुम्ही. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या सगळ्या प्लेट बाजूला काढून घ्यायचं. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, लगेचच आपल्याला इडली पात्रातून हे वडे काढून घ्यायचे नाहीत. हे थोडंसं थंड होऊन द्यायचं. थंड झाल्यानंतर बघू शकता इथे सुरीचा टोकही लावला नाही, आपोआप ते सुटले आहेत वडे. अजिबात चिकटले देखील नाहीत. सहज हाताने ते निघतात थंड झाल्यानंतर आपोआप. अशा पद्धतीने सगळे वडे काढून घेतले आणि राहिलेलं मिश्रणही मी अशा पद्धतीने स्टीम करून घेतले आहेत वडे. म्हणजेच आपल्याला राहिलेलं मिश्रण आहे ना साबुदाणाच्या वड्याचं, तेही थापून असे वडे वाफवून घेतलेले आहेत. हे वडे तुम्ही अगदी 8 दिवसही खाऊ शकता. कसे तर हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. हे पहा, अशा पद्धतीने एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हे वडे तुम्ही वाफवलेले थंड झाल्यानंतर ना अशा पद्धतीने ठेवून अगदी आयत्या वेळेला तळून खाऊ शकता. सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही आदल्या दिवशीच तयारी करून, उपवास असेल तर उपवासासाठी टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता हे वडे. श्रावण महिन्यात अगदी सगळ्यांचे घरोघरी उपवास असतात. टिफिनसाठी जर वडे तुम्ही करणार असाल सकाळच्या आयत्या वेळेला, गडबडीच्या वेळेला आदल्या दिवशी ही तयारी करून ठेवू शकता. आणि सकाळी फक्त आपल्याला टिफिनसाठी हे वडे तळून द्यायचे आहेत. तर इथे तुम्हाला मी वडे तळूनही दाखवत आहे. हे वडे तळण्यासाठी अगदी जास्तीचं तेलही लागत नाही. त्याचबरोबर तेलामध्ये वडा फुटेल का, विरघळेल का याचीही भीती नाही. कोणतंही टेन्शन न घेता अगदी कमी तेलामध्ये कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत हे वडे खरपूस असे आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. नेहमीच्या वड्यापेक्षाही अशा पद्धतीने केलेला साबुदाणा वडा एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात. आतमधून एकदम पोकळ जाळीदार आणि अगदी कमी तेलात. बघू शकता अगदी टम्म हे वडे फुलले आहेत आपले. आणि रंग बघा त्याचा, एकदम असं कुरकुरीत आणि खमंग झाले आहेत. जर तुम्ही नवीन कोणी असाल, साबुदाणा वडा पहिल्यांदाच बनवत असाल तर तुम्ही डोळे झाकून ही रेसिपी बनवू शकता. कारण कोणतीही भीती नाही साबुदाणा वडा फुटण्याची, बिघडण्याची. अगदी सहज सोपी साधी रेसिपी आहे. रेसिपी तुम्ही बनवून पहा. बनवल्यावर तुम्हाला सांगते 101% आवडणार. त्याचबरोबर रेसिपी शोधून तुम्ही स्वतः कमेंट करून सांगा. तर मंडळी, अशा पद्धतीने कुरकुरीत खुसखुशीत साबुदाणा वडा इडली पात्रात कसा बनवायचा तो मी दाखवला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि हाईप करायलाही विसरू नका. रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि यंदाच्या श्रावण महिन्यात एकदा तरी ही रेसिपी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग आतासाठी बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.